सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। हे सांग ना भाई, आता अशा पद्धतीत आमची सुरक्षा म्हणजे कशी राहते पा एक्सपायर ग्लोव्ज मास्क वापरा तुम्ही, म्हणजे आमच्या हातापायाला काही झालं तर याला कंपनी जबाबदार नाही कोणी मित्रांनो। हे पा नाशिक महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात काम करणाऱ्या कामगारांनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले। थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टदाराकडून पगारात अनियमितता, मानसिक दबाव आणि सुरक्षा साधनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा कामगारांनी केलाय। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की कंत्राटदार दिगंबर विठ्ठल नाडे हे कामगारांवर दबाव टाकत आहे। त्यांना नेमकी किती मूळ वेतन मिळते याची माहिती दिली जात नाही, तसेच दरमहा पगाराची स्लिपही दिली जात नसल्याचा आरोप आहे। सगळ्यात गंभीर आरोप म्हणजे रिफंडच्या नावाखाली सुपरवायझर्स कडून पैशांची मागणी केली जाते। पैसे न दिल्यास कामावरून काढून टाकण्याची किंवा रिकव्हरीची धमकी दिली जाते असे कामगार सांगतात। आम्हाला किती पगार येतो हेच कळत नाही, स्लिप देत नाहीत, उलट रिफंडच्या नावाने पैसे मागतात, नाही दिले तर नोकरीवरून काढतो म्हणतात, अशी व्यथा कामगारांनी मांडली। हॉस्पिटल सारख्या ठिकाणी आवश्यक असणारे ग्लोव्ज, मास्क सारखी सुरक्षा साधनेही वेळेवर दिली जात नाही। काही वेळा कालबाह्य किट दिले जातात, मागणी केल्यावर टाळटाळ होतोय अशी तक्रार आहे। महिला कर्मचाऱ्यांना तर ड्युटी नंतरही फोन करून पैसे मागितले जात असल्याने मानसिक त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। या सर्व प्रकाराची निपक्ष चौकशी करून आम्हाला कायदेशीर पगार, पे स्लिप आणि सुरक्षा साधने द्यावीत अशी मागणी कामगारांनी केली आहे। दरम्यान या आरोपांबाबत कंत्राटदार संस्था आणि मनपा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाहीये। आता मनपा या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी संदीप नावसे, नाशिक। पाहिजे आणि आमचं रिफंड घेतलं नाही पाहिजे आणि मूळ वेतन आम्हाला कळालं पाहिजे किती आहे ते। पेमेंट स्लिप पण भेटली पाहिजे आम्हाला दर महिन्याला। आणि महिना टू महिना आम्हाला पगार झाला पाहिजे। 3-3, 4-4 महिने आमचा पगार होत नाही, तर महिने टू महिना पगार झाला पाहिजे आमचा। आणि शक्यता ही कॉन्ट्रॅक्टची भरती बंद करून तुम्ही कम से कम किमान वेतनावर तरी घ्या, ही अशी आमची एक विनंती। आणि आम्हाला जे काही मेमो वगैरे देतात, जे म्हणजे दमदाटी करता कॉन्ट्रॅक्टर येऊन, ही अशी काही गोष्ट व्हायला नाही पाहिजे। मेमो कशामुळे देत आहे आम्हाला, ते त्यांच्या कंपनीच्या लेटर हेडवर आम्हाला मेमो दिला पाहिजे त्यांनी। ते कागदावर मेमो का बरं देत आहे आम्हाला, लेटर हेडवर मेमो द्यायला पाहिजे त्यांनी। आणि आमच्या कागदपत्रांवर बळजबरी सह्या करायला बुवा, आणि कोरे आमच्यावर पेपरवर सह्या घेतलेल्या आहे त्यांनी कामाला जॉईन व्हायच्या वेळेस। तर असं का बरं, आम्हाला वाचून पण दिलेलं नव्हतं। आणि लागायच्या वेळेस आम्हाला अगोदर सांगितलं नाही का, म्हणे तुम्ही कामाला लागा, नंतर आम्हाला 1-2 महिना झाल्यानंतर आम्हाला सांगता का तुम्हाला रिफंड द्यावाच लागेल, तुम्ही कोणाकडे पण जा, सगळे लोक आम्हाला मॅनेज असतात। असं का बरं दिले जाते आणि आम्ही काही बोलायला गेलं ना तर आम्हाला डायरेक्ट काढून टाकायची धमकी दिली जाते आणि मेमो हातात दिला जातो। आम्ही आमचा रिफंड देणार नाही, आमचा पगार वेळेच्या वेळेवर होणं हे गरजेचं आहे। सर आले का आम्हाला खूप दमदाटी करताय, तुम्हाला एवढा पगार नाही, तुम्हाला काढलं जाईल, तुम्हाला असं केलं जाईल, खूप आम्हाला दमदाटी करताय। ते कोण नेमकं आम्हाला किती कळालं पाहिजे ना, त्यांचं कंपनीचं ID कार्ड ना काही युनिफॉर्म नाही, काही नाही। आले का ते वरती वॉशरूमच्या इथं जातात, लेडीजच्या इथं, तिथं ना कोणी कर्मचारी सोबत घेऊन जातात, तिथं जाऊन लेडीज बाथरूम मध्ये फोटो काढतात। अशी थोडी सुपरवायझरची गैरवर्तणूक असेल तर आम्ही तरी काय करायचं कर्मचाऱ्यांनी? आज उद्या काही कमी जास्त कोणत्या लेडीजने काही केलं तर आमच्यावर आले, कारण का आम्ही इथं काम करतो। तर याच्यावर जे काय आमचे सुपरवायझर आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर काहीतरी कठीण कारवाई करण्यात यावी, ही पालिका प्रशासनाकडून आणि आमच्या सर्व जे आमचा स्टाफ आहे त्यांच्याकडून ही नम्र विनंती, लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा फक्त।